नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। गुड न्यूज सुद्धा आहे आणि बॅड न्यूज सुद्धा आलेली आहे। तर आता या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता इथं मिळणार नाही। यामध्ये कोणते शेतकरी आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या तारखेपासून इथं जमा होणार आहे। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दल आज एक आनंदाची बातमी घेऊन आलो। तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जे की हे शेतकरी यामध्ये अपात्र ठरलेले आहेत। पण सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान या ऑफिशियल पेजवरती जाऊन बेनिफिशरी स्टेटस मध्ये तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही ते महत्त्वाचं आहे। जर तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता इथं मिळणार नाही। तर लगेच तपासा की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही। तर दुसरं जे महत्त्वाचं म्हणजे ई केवायसी केली की नाही। तर आता बरेच शेतकरी बांधवांनी ई केवायसी केलेली नाही आहे। तर इथं 3 लाखाहून अधिक शेतकरी यामध्ये अपात्र ठरतील। ज्या शेतकरी बांधवांनी ई केवायसी केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। तर आता 7वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज तर आहेच, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी ई केवायसी केलेली नाही त्यांचं नाव यादीमध्ये नाही आहे तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 8वा हप्ता इथं मिळणार नाही आहे। त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आधार लिंक खाते नाही आहे। तर आता बरेच शेतकऱ्यांचे बँक पासबुक इनएक्टिव्ह झालेले आहे। तर जर तुमचं बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर तुम्ही लगेच तुमचं आधार लिंक करून घ्या। येत्या 2 दिवसांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हे तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। त्यानंतर आपला चुकीचे बँक अकाउंट दिलेले आहे। त्यानंतर आता फॉर्म भरता वेळेस बरेच जणांनी काय केलं होतं, चुकीचे अकाउंट म्हणजे तुमच्या बँक खात्याचे पैसे दुसऱ्याच्या खात्यामध्ये गेलेले आहे। आता याचं जे काही स्टेटस आहे ते तुम्ही चेक करू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन। त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। आता रजिस्ट्रेशन नंबर कशा पद्धतीने काढायचा आहे तर त्यासाठी तुम्ही एक तर आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबरच्या थ्रू तुम्ही चेक करू शकता की तुमचा स्टेटस कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही। तर आता पीएम किसानच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला स्टेटसवरती क्लिक करून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढून चेक करू शकता की तुमचं स्टेटस तुम्हाला का पैसे मिळालेले नाही। तर आता बरेच शेतकऱ्यांचं काय होतं की सामायिक क्षेत्र होतं, म्हणजे 1-1.5 एकर असेल त्यामध्ये 4-5 जण वारीसदार होते तर अशांना इथं लाभ मिळणार नाही, फक्त घरातील कुटुंबातील एकाच व्यक्तीला। आता ज्यांच्या नावाने शेती असेल तर त्यांना जर नवीन नोंदणी करायची असेल तर नवीन फॉर्म इथं सुरू झालेले आहे। ज्यांना कुणाला जे की फॉर्म भरायचे असतील तर ते तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर आता यासाठी नवीन अर्ज सुरू झालेले आहेत। तर आता ज्यांना कोणाला नवीन अर्ज करायचा असेल तर त्यांच्याकडे जे की पहिले रॅन रजिस्ट्रेशन आयडी इथे लागत होती तर आता काही करायची आवश्यकता नाही। फक्त तुम्हाला पीएम किसानचं रजिस्ट्रेशन केलं म्हणजे नमोचं रजिस्ट्रेशन झालं। जर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळाला म्हणजे नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। तर यामध्ये दुसरी कोणतीही प्रोसेस नाही आहे की नमो शेतकरी योजनेचा दुसरा अलग फॉर्म तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही आहे। तर जर तुमच्या काही अडचण असतील तर तुम्ही कृषी अधिकारी यांना भेट द्या, कृषी तालुका अधिकारी जे की तुमचे असतील तर तिथं जाऊन भेट द्या की आम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजना किंवा तलाठ्याला भेट द्या की आमच्या हप्ते इथं बंद झालेले आहे। तहसील कार्यालयामध्ये जाऊन याबद्दल चौकशी करा। याचा जो काही विभाग राहते पीएम किसान विभाग म्हणून त्यामध्ये जा, चौकशी करा। त्यामध्ये तुमचा 7/12/8 बँकेचं पासबुक, आधार कार्ड इत्यादी डॉक्युमेंट्स त्यांना द्या। तुमचे काही अडचण असतील व तुमचे जर पहिले पैसे मिळत होते अचानक बंद झालेले आहेत तर बरेच जणांचे बँक पासबुकला आधार लिंक अधिक नाही आहे, बरेच शेतकऱ्यांना अधिक काही माहिती नाही आहे। तर लगेच तुम्ही लिंक करून घ्या व तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा, आपण त्यावरती लगेच व्हिडिओ तयार करू। व तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा। तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।